हाय फ्रेंड्स, आज आपण पुरणपोळी करणार आहे। मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। 4 ग्लास पाणी टाकणार आहे। अर्धा किलोचा डाळीचं बनवणार आहे पुरणपोळी। मी अर्धा किलो डाळीसाठी 4 ग्लास घेतलेला आहे। घेते पाणी। पाणी थोडं गरम करून घ्यायचं आहे। पाणी थोडं गरम झालेलं आहे। मी डाळीत 1 चम्मच तेल टाकून मिक्स करून घेतलंय। गावच्या पद्धतीने बनवते। आता मी कुकरमध्ये डाळ टाकते। डाळ टाकून झालेली आहे। आता झाकण लावून घेते। 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला। इथे शिट्टी होईपर्यंत गूळ चिरून घेणार आहे। अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ घेते मी। गूळ चिरून घेतलेला आहे। आता पीठ मळून घ्यायचं आहे। इथे मी मोजून 3 वाटी पीठ घेतलेले आहे। मीठ टाकायचं 1 चम्मच। हळद थोडी टाकायची। मी हळद टाकत असते पिठात। पोळ्या छान पिवळे दिसतात। त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालेले आहे, बघू शकता तुम्ही। आता मी एका बाउलमध्ये ठेवते। झाकून ठेवायचं आहे 15-20 मिनिटांसाठी। आपण बघूया डाळ शिजलेली आहेत की नाही। एक शिजले, एक नाही आहे। थोडा गॅसवर थोडंसं गरम पाणी टाकून अजून थोडं मी शिजवून घेते। 1 ग्लासभर पाणी टाकते। गरम करून टाकते पाणी। शिजून झालेले आहे। डाळ आता एका ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे। मी चाळणमध्ये घेते, मोठी चाळण। पाणी नितळून घ्यायचं आहे। तोच कुकर आता गॅसवर ठेवलं, स्लो गॅसवर। असे ठेवले चाळणवर। खाली एक पातेलं ठेवलं पाणी नितळून घ्यायला। नितळून घेतले की डाळ परत त्या कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे। डाळ टाकलेला आहे। आता चिरलेला गूळ पण टाकून घ्यायचा आहे। मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि डाळ। तर जसं जसं मिक्स करणार तसं पाणी सुटणार याला। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा गॅस वाढवायचा आहे। मीडियम फ्लेवर ठेवायचा आहे। बघू शकता पाणी सुटलेलं आहे। आता गूळ टाकल्यावर ते सर्व पाणी आटून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये चेक करून घ्यायचं आहे, खाली लागायला नाही पाहिजे। पाणी आटलेलं आहे। आता याच्यात वेलची पूड टाकायचं आहे। थोडीशी जायफळ खिसून टाकते मी। आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस आता बंद केलेला आहे। झालं आपलं। आता फटाफट ह्याला वाटून घ्यायचं आहे। मी असल्या या चाळीमध्ये वाटून घेणार आहे। गरम गरमच वाटून घ्यायचं आहे।
आपली पुरण वाटलेली आहे, झालेलं आहे पुरण वाटून सगळं. आता पोळ्या करायला घेऊया. गॅसवर आता तवा ठेवून घेते, गरम करून घ्यायचं आहे. तवा गरम झालेला आहे, आता तेल सोडून घेऊ. आता पोळे टाकायचे आहे. पलटी करून घ्यायचं आहे. बघू शकता छान अशी फुललेली आहे पुरणपोळी. तेल लावून घ्यायचं आहे. दुसरी पोळी टाकते आता. बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट मऊ असे झालेले आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू.